काय भूमिका आहे तुमची? काल तुम्ही सुप्रिया सुळेंची 4 तास चर्चा केली आणि त्यानंतर आज तुम्ही तुमची भूमिका मांडताय. काय नेमकं ठरलंय तुमचं? काय ठरलंय तुमचं? नमस्कार. आज या ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज तथा या महापालिकेचं पूर्वीच्या नगरपालिकेचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय आणि ज्यांनी या राज्याला या देशाला समतेचा विचार दिलाय असे राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून या प्रेस कॉन्फरन्सला मी सामोरं जातोय. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनस्वी स्वागत. इथे ऍक्च्युली कार्यकर्त्यांना कोणाला सांगितलं नव्हतं, पण ते कसे आले त्याची काही कल्पना नाही, पण जे आले त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. 10 जून 1999 साली या देशातले मागचे 60 वर्ष ज्यांनी कायम लोकांच्या हृदयावर राज्य केलं असे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हाकेला हो देत लाखो लोक, मी म्हणाल करोडो लोक, करोडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झाले. त्याच्यापैकी मी एक होतो. याचा मला कायम अभिमान राहील. पवार साहेबांवर नितांत प्रेम, पवार साहेबांवर नितांत श्रद्धा, पवार साहेबांवर नितांत विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील. 26 वर्ष 6 महिने 14 दिवस मला पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहता आलं. पक्षाकडून वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली. हा माझ्या मी आयुष्याचा खूप मोठा ठेवा समजतो. पवार साहेबांच्या आशीर्वादाने ज्या काळात या शहरामध्ये या शहराचं एकूण सगळं कामकाज सांभाळणारे किंवा ज्यांचं नेतृत्व होतं ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, मधल्या काळामध्ये माननीय माझ्या नेत्या, लाडक्या नेत्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली मला कामकाज करायची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सरचिटणीस पदापासून अध्यक्ष पदापर्यंतची मिळालेली पदं, पीएमटी सदस्य पदापासून नगरसेवक, महापौर म्हणून मिळाली पदं ही माझ्या पक्षामुळे माननीय पवारसाहेब, माननीय अजितदादा, माननीय सुप्रियाताई सुळे, मधल्या काळातले सगळे शहराध्यक्ष, माननीय शांतीलाल काका सुरतवाला, स्वर्गीय प्रकाशरावजी ढेरे, माननीय रवींद्रजी माळवतकर, माननीय अण्णासाहेब थोरात, माननीय जयदेवरावजी गायकवाड, माननीय वंदनाताई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, यांच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला ही मिळाली. अर्थात पक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं याची चांगल्या पद्धतीने नोंद घेऊन या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. मला जी संधी काम करण्याची मिळाली ती पक्षामुळे तर मिळालीच, पण मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तो वानवडी परिसर असेल, वानवडी प्रभाग असेल, माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला, माझ्या प्रत्येक कामाला दाद दिली आणि म्हणून ती दाद भरभरून मिळाल्यामुळं कायम या ठिकाणी पुणेकरांच्या, महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे काही प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं, पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं तर त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं, कारण की ते पुणेकरांची भावना होती. त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक कुठल्या सरकारवर, कुठल्या पक्षावर, कुठल्या नेत्यावर या ठिकाणी रागलोभ नव्हता आणि उद्याही नसेल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं, पण सगळ्यात माझ्या पक्षातल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भक्कम मनाने पाठिंबा मला देऊन माझ्या पाठीशी राहिले. मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, ज्यांचा सहवास मिळाला ते आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांचे मनस्वी आभार मानतो. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाठबळ मिळालं, किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले. अन्यथा प्रशांत जगताप
फार काही मी या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता, तरी सुद्धा यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले. राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या 47व्या वर्षी जसं मागे वळून बघतो त्यावेळेस मला पुढचाही भविष्यकाळ या ठिकाणी दिसतो. मी काय कुठला ज्योतिषी नाही, पण प्रत्येक व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात तर काही लोक पॅशन म्हणून येतात. फॅशन आणि पॅशनमध्ये फरक आहे. मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे, कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे, कुणासाठी कार्यरत राहायचंय, काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी लोकांची सेवा करायची, हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवलाय. फक्त पद भुषवायचंय, नगरसेवकच व्हायचंय, मग ते कुठल्याही पक्षाकडून व्हायचंय, कसल्याही परिस्थितीत व्हायचंय, पैसे देऊन व्हायचंय असं मानणारे मी कार्यकर्ता नाही. राजकीय जीवनातली एखादा पराभव किंवा विजय याच्यानी हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही. म्हणजे अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलो म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बर्बाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत कुठल्याही निवडणुकीत मागच्या वर्षी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला तरी सुद्धा माझ्या हडपसर मधल्या नागरिकांवर मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काय 4-4.5 हजार उमेदवार पराभूत झालेत विरोधी पक्षांचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा, त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या 2-3 मध्ये मी आहे. 1,27,668 मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले, भरभरून केले. कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली, अर्थात पक्षासाठी राबली, माझ्यासाठी नाही. कारण मी पवार साहेबांचा उमेदवार होतो. शहरात खूप चांगल्या पद्धतीने संघटन बांधण्यामध्ये मला यश आलं. सर्वोच्च नेते असतील, शहर स्तरावरचे नेते असतील, पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं, सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकलो. मी हा शब्द नाही, त्यामुळे माझ्यामध्ये मीपणा दिसून हे माझं प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप छान कष्ट घेतले. त्याच्यामुळे एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला. त्याच्यामुळे हे यश माझं नाही तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे. अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या 10-20 दिवसामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पार्टी निवडणूक कशी लढवेल, काय लढवेल या संदर्भात मी पूर्वतयारी केली होती. अर्थात मी एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून केली होती, अगदी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती. या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळे माझा जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यथित झाला होता. नेत्यांवर नाही, पक्षावर नाही, पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची, आपला प्रवास कसा असेल पुढचा, या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व, प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती. आणि घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं, कारण की मी कुठला व्यसनाधीन माणूस नाही. त्याच्यामुळे आपण एखाद्या घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो. अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा माझा तो स्वभाव नाही. त्याच्यामुळे ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय, अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावर ते बेतू शकतं किंवा मानसिक आघात होऊ शकतो. अशा प्रकारचं कुठलाही द्वंद्व हे बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्या सरकारला वाटलं. आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल. त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे. आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे. आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणं का, असं प्लीज करू नका. माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे.
बातम्या होत असतात, बातम्या नाही का चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये. काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही. मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय. अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये. शेवटी 4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर ठाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात. आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवार साहेबांकडे, मान्य सुप्रियाताईंकडे एक नका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षात नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील. मी आताही आल्यानंतर मला इथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते, कारण पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रियाताई सुळे ह्या उपस्थित होत्या, त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.